ब्रह्मज्ञानं प्रथमं पुरस्ताद्रिसीमतः सुरुचोपेन आवाह प्राजक्ता आपण बघतोय ज्या सगळं संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते त्या अंतिम संस्काराच्या ठिकाणी आता जमलेलं आहे. श्रीनिवास पवार जे त्यांचे बंधू आहेत अजित पवार यांचे, श्रीनिवास पवार तिथे उपस्थित आहेत, रणजित अण्णा पवार तिथे उपस्थित आहेत, अभिजित पवार उपस्थित आहेत, संपूर्ण पवार कुटुंबीय अजितदादांचे जे भाऊ ते तिघही एकत्र चुलत भाऊ आणि सख्खे भाऊ हे दोन्ही तिथे बसलेले आहेत. त्यांच्या बाजूला त्यांचे जवळचे निकटवर्तीय जे काही सगळे नातेवाईक आहेत ते बसलेले आहेत. अजितांचे अत्यंत अनेक वर्षाचे जीवाभावाचे जे मित्र आणि राजकीय क्षेत्रातले त्यांचे सहकारी तिथे बसलेले आहेत. पाच पवार पिंडदान करत आहेत. तर अजितदादा परत या असा टाहो कार्यकर्त्यांनी फोडलेला आहे. ही दृश्यांमध्ये आपण पाहतोय लाखोंचा जनसमुदाय एकवटलेला आहे. संपूर्ण पवार कुटुंबीय तिथे पोहोचलेला आहे आणि विधी सुरू झालेले आहेत. अजित पवार यांचे निकटवर्तीय देखील धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे तिथे उपस्थित आहेत. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे आणि आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उसळलाय. राजकारणातला दादा हरपला अशा भावना प्रत्येक जण व्यक्त करताय. महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे. ही फक्त गर्दी नाहीये तर दादांवरचं प्रेम आहे आणि दादा परत या असा टाहो खरं तर या कार्यकर्त्यांनी फोडलाय. राजेंद्र पवार तिथे उपस्थित आहेत, शरद पवार, अत्यंत भावूक असा हा क्षण आहे. शरद पवार यांच्या समोर हा असा प्रसंग येणं हे सुद्धा अत्यंत कठीण अशी ही वेळ आहे. जय पवार, अजितदादा पवार यांचे त्यांचा मुलगा, त्यांचे मोठे बंधू पाच पवार, ही सर्व मंडळी गेले काही काळ संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आपण पाहत आलेलो आहोत. आज अजित पवार यांचा अखेरचा हा जो प्रवास आहे, बारामतीकरांना अलविदा करणार आहेत त्यांचे लाडके दादा. खरं तर शरद पवार यांच्या हाताखाली तयार झालेला हा नेता अतिशय रोखठोक भूमिका मांडणारा, दिलखुलास असा हा नेता. जेव्हा शरद पवार हे केंद्रात मंदारसर सक्रिय झाले तेव्हा अजित पवारांनी एक प्रकारे महाराष्ट्रातली धुरा सांभाळली किंवा तेव्हापासून अजित पवार महाराष्ट्रात सक्रिय झाले असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण तेव्हापासूनच त्यांनी त्यांचा दांडगा जनसंपर्क तयार करायला सुरुवात केली. नक्की एक जवळजवळ 3 दशकांचा हा प्रवास आहे अजितदादांच्या संपूर्ण कार्यकाळाचा. या 3 दशकांमध्ये अनेक चढउतार अजितदादांनी स्वतः पाहिले. या 3 दशक आता तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आल्याचं आपण पाहतोय. प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दिलदार मित्र गमावला अशी प्रतिक्रिया ज्यावेळेला दिली होती, ती प्रतिक्रिया काही अशी येत नसते. खऱ्या अर्थानं ती प्रतिक्रिया सर्वार्थानं योग्य होती. त्याचं कारण आपण पाहिलं आहे की देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्यात गेल्या काही काळात ज्या सौहार्दाचा जो भाव होता
तो सुद्धा आपण स्पष्टतेनं बघितलेला होता. आणि अचानक ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, अचानक हा जो क्षण महाराष्ट्र बघतोय, अत्यंत कठीण असा हा क्षण आहे, अत्यंत कठीण असा हा प्रसंग आहे. महाराष्ट्राचे सर्व नेते, सर्व पक्षीय नेते आज हे अखेरचं दर्शन घ्यायला अजितदादांना निरोप द्यायला इथे जमलेले आहेत. महाराष्ट्रातला प्रत्येक तालुका प्रमुख, प्रत्येक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता हा अजितदादांना इथे अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला आहे. हे दृश्य आपण पाहतोय विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणातली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच दाखल झालेले आहेत. त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पोहोचले. खरं तर आम्ही एक टीम होतो, आम्ही एक टीम म्हणून काम करत होतो, असं काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. माझा मोठा भाऊ मी गमावलाय, असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अनेक राजकीय बडे नेते सध्या उपस्थित आहेत. शरद पवारांच्या बाजूला नितीन गडकरी, त्यांच्या बाजूला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत. पोलीस विभागाची सूचना ड्रोन खाली घ्या. कितीही राजकीय मतभेद खरं तर असले तरी एखाद्या नेत्याचं अशा प्रकारे जाणं, अशा प्रकारे एक्झिट घेणं हे मनाला चटका लावून जाणारं असतं. सध्या या विधी पार पडतायत. शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. देशमुख साहेबांसाठी चेअर बसून घ्या. हां सगळे बसून पण बसवा. इथं का मागची व्हीलच्या मागची त्याच्या मागची होत नाही कुठली ड्रोन शूट करतो, ड्रोन हाईक करतोय ते मशीन.
ऑनलाईन काढू नको जे लोक तुम्ही म्हणत वाईट करतो रे मशीन कमी होत नाही टॉप अँगल घे म्हणतात नारायण श्रेष्ठ लक्ष्मीकांत वरप्रद अनेन कर्पणेनाथ प्रेतमोक्षप्रदो भव सुमित्राताई वरद मी थोडा वाईट ठेवतोय क्लोज करते अरे हर्षदचा काय शॉट मिळतोय एंटीना वर कर ना त्याचा नाही तर पुढे घे ना जरा थोडा हलका तर शेवटचं दर्शन घेण्यासाठी सुनेत्रा पवार अजित पवार यांचं शेवटचं दर्शन घेत आहेत त्यांना शेवटचा निरोप दिला जातोय अत्यंत भावूक असा हा क्षण
मंदार सर, जसं आपण मगाशी म्हणत होतो, अजित पवार यांच्या जाण्यानं पवार कुटुंबावर हा किती मोठा आघात होऊ शकतोय? हा आघात पवार कुटुंबियांवरचा आहे तसाच या असंख्य बारामतीकरांवरती, असंख्य महाराष्ट्रातल्या अजित पवार यांच्या चाहत्यांवरती सुद्धा आहे. श्रीनिवास पवार, त्यांचे असंख्य बंधू आता आपण पाहतोय की त्यांना अखेरचा निरोप देत आहेत. संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहेत, नजीक अजितदादांच्या नजीकची जी सगळी मंडळी आहेत, राणा जगजितसिंग पाटील तिकडे आहेत, सुनेत्रा पवार यांचे बंधू, त्याचबरोबरीनं युगेंद्र पवार जे आहेत ते त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार, अजित पवार हे सुद्धा काका पुतणे एकमेकांसमोर मधल्या काळामध्ये आपण पाहिले निवडणुकीच्या पटावरती. रोहित पवार तिकडे आहेत, रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार तिथे आहेत, रणजितअण्णा पवार आता तिथे आहेत जे अखेरचा निरोप घेत आहेत, अजित पवार यांचे बंधू. हा सगळा पवार कुटुंबियांचा जो बारामतीतला एक सगळ्यात मोठा आधार होता, तो आधार म्हणजे अजित पवार होते. अजित अनंतराव पवार हे जे नाव आहे ते बारामतीकरांसाठी फार महत्त्वाचं आहे. प्राजक्ता, त्याचं कारण हेच आहे की ज्यावेळेला शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणामध्ये समग्रपणे गुंतलेले होते, त्यावेळेला अजित पवार यांनी बारामतीची पुढची जी काही आखणी असेल, बारामतीची एक भविष्यवेधी अशी जी उभारणी असेल, त्या उभारणीकडे लक्ष दिलं. त्या संपूर्ण उभारणीमध्ये अजित पवार यांचा सिंहाचा वाटा होता आणि या अशा एका बारामतीच्या सिंहाला एक अखेरचा निरोप देताना आपण पाहतोय सगळेजण. शरद पवार आज वयोवृद्ध अवस्थेमध्ये आहेत. अत्यंत ह्या वयात कठीण अशा काळामध्ये ते अजूनही न डगमगता तिथे धीरगंभीरपणे बसलेले आहेत. हा सुद्धा एक प्रकारे खरं तर या संपूर्ण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती एक दिलासा आहे बारामतीकरांना, असंही म्हणायला हरकत नाही. कारण शरद पवार यांच्यासारखं खंबीर व्यक्तिमत्व जे आहे ते आत्तापर्यंत बारामतीकरांचा सुद्धा श्वास राहिलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की शरद पवार हे पुन्हा एकदा कुठेतरी कार्यरत होतील, कुठेतरी या संपूर्ण विखुरल्या गेलेल्या राजकारणाच्या पटलावरती विखुरल्या गेलेल्या पवार कुटुंबियांना पुन्हा एकदा एकत्र आणून एक नवी मोड बांधतील, अशी सुद्धा याच्यामध्ये एक शक्यता आहे. पण या सगळ्या शक्यता ज्या आहेत त्याच्या पलीकडे एक सगळ्यात मोठा आश्वासक असा जो एक दिलासा असा जो होता संपूर्ण बारामतीतल्या आणि बारामतीच्या आसपासच्या लोकांना, एक आपल्याला समजून घेतलं पाहिजे की एवढी माणसं का येतात, एवढी माणसं का जमतात. कारण या सगळ्या माणसांचं जगणं, आयुष्य, त्यांचा उदरनिर्वाह हा इथल्या उद्योगधंद्यांवरती अवलंबून आहे, हा इथल्या व्यापार उद्यमावरती अवलंबून आहे. आणि त्यामुळे इथला सर्वदूर पसरलेला जो सगळा एक विकासाचा समृद्ध असा जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये या कुटुंबियांचा सुद्धा निर्विवादपणे तेवढाच वाटा आहे. खरं आहे मंदार सर. तर ही दृश्य आपण पाहतोय, तर अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला जातोय. सर्व पवार कुटुंबीय त्यांना अखेरचा निरोप देत आहेत. सुनील तटकरे तिथे आपल्याला दिसत आहेत, धनंजय मुंडे आपल्याला दिसत आहेत, प्रमोद हिंदूराव दिसत आहेत. ही माणसं अजित पवार यांच्याबरोबर सातत्यानं राजकारणामध्ये बिनधास्तपणे पुढे जात असत. आणि पुन्हा एकदा हा एक भावूक प्रसंग आपण पाहतोय. प्रफुल्ल पटेल आता तिकडे आलेले आहेत. सुप्रिया सुळे ह्या अत्यंत गंभीरपणे हा प्रसंग निभावून नेताना आपल्याला दिसत आहेत. हे काही सोपं काम नाही. जेव्हा केव्हा आम्ही सुप्रिया सुळेंशी सुद्धा बोलायचो, दादाबद्दल त्या भरभरून बोलायच्या.
तर सगळेच पक्षातले त्यांचे निकटवर्तीय असतील, पवार कुटुंबीय असतील, दादांना अखेरचा निरोप देत आहेत. प्लीज आपण जागेवरच थांबायचं आहे. प्लीज. ज्यांचा नामोल्लेख होणार आहे तेच पुढे येतील. प्लीज. खरं तर अजित पवार यांचा सुद्धा खूप मोठा लोकसंग्रह होता. त्यांच्या जीवाभावाची माणसं सुद्धा तितक्याच मोठ्या संख्येने तिथे आता उपस्थित आहेत आणि तिथल्या अखेरच्या वेदीवरती ज्या वेळेला ही सगळी मंडळी तिथे उपस्थित आहेत, त्या सगळ्या व्यक्तींमध्ये अजितदादांचे अतिशय जवळचे मित्र सुद्धा तिथे उपस्थित असलेले आपण पाहतोय. मधल्या काळामध्ये राजकारणाच्या पटलावरती त्यांचे अत्यंत जीवाभावाचे काही मित्र जे दुरावले होते ते सुद्धा आता तिकडे समोर आपल्याला दिसत आहेत. याचा अर्थ हाच आहे की अजितदादा हे राजकारणाच्या पलीकडचं व्यक्तिमत्व होतं. प्लीज प्लीज प्लीज. सगळ्यांना सूचना आहे. पुन्हा एकदा आपण ही विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणातली दृश्य पाहतोय. लाखोंच्या संख्येनं अजित पवार यांना निरोप देण्यासाठी जनसमुदाय लोटलेला आहे. आणि दादांचा हा अंतिम प्रवास आता सुरू होतोय. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत. पवार कुटुंबीय त्यांना अखेरचा निरोप देत आहेत. अजित पवार यांचे पक्षातले सगळे निकटवर्तीय त्यांना निरोप देत आहेत. आणि त्यानंतर इतरांनाही विनंती आहे की आपण पुढे येऊ. अतिशय भावूक असा हा क्षण संपूर्ण महाराष्ट्रासाठी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्यानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बारामतीकरांवर शोककळा पसरली आहे. हा हॅलो हर्षद आला, लाईनवर आला हर्षद. मंत्रोच्चार सुरू झालेत आणि आता काही क्षणात राज्याच्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत. अजितदादा परत या, अजितदादा अमर रहे अशा घोषणा कार्यकर्ते देत आहेत. दादा आपल्यातून निघून गेलेत या बातमीवर खरं तर विश्वास ठेवणंच कार्यकर्त्यांना कालपासून कठीण जात आहे. अशी काहीतरी बातमी आपल्या समोर येईल आणि अशी परिस्थिती निर्माण होईल यावर विश्वास ठेवणं कार्यकर्त्यांना कठीण जात आहे. ही दृश्य आपण पाहतोय, ही गर्दी नाही आहे तर दादांवरचं अमाप प्रेम आहे. लाखोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांनी इथे गर्दी केलेली आहे. मंत्रोच्चार सुरू झालेले आहेत. अगदी शेवटचे विधी पार पडत आहेत आणि दादांना आता अखेरचा निरोप देण्यात येईल. अजितदादा अमर रहेच्या घोषणा सतत कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत. प्राजक्ता, या सगळ्या कुटुंबियांमध्ये तिथे जे जमलेले आहेत, प्रत्यक्ष पवार कुटुंबीय आहेत,
अजितदादा पवार यांच्या अवतीभोवतीचे सगळे त्यांचे सवंगडी आहेत. अजितदादा पवार यांच्या बरोबर ज्यांनी राजकीय प्रवास खूप मोठ्या प्रमाणावरती विविध पदांवरती मोठा प्रवास केला असे सगळे नेते आहेत. हे सगळे नेते अजित पवार यांच्याबद्दल सातत्यानं भरभरून बोलतात. अजित पवार यांच्याबद्दल अनेक आठवणी सांगत असतात. ही सगळी नेते मंडळी आज खऱ्या अर्थानं पोरकी झालीत असं म्हणायला हरकत नाही. राजकारणातला अनेक राजकीय नेत्यांचा एक गॉडफादर म्हणजे अक्षरशः हजाराच्या गर्दीमधनं एखाद्या माणसाला ओळखून त्याचा चेहरा ओळखून टिपून त्या माणसाचं नाव घेऊन त्याला स्वतःकडे बोलवणारा असा हा लोकनेता होता अजितदादा. आणि त्यामुळे हे सगळं कार्यकर्त्यांचं आणि चाहत्यांचं मोहोळ त्यांच्या अवतीभोवती आपल्याला दिसतंय. प्रचंड मोठ्या संख्येनं लोक आत्मीयतेनं अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथे आलेले आहेत. खरी कमाई ज्याला आपण म्हणतो, खरं संचित म्हणतो जगण्याचं, ते खरं तर ही माणसं आहेत. अजितदादांसाठी ही माणसं खूप महत्त्वाची होती आणि सातत्यानं या माणसांसाठी अजितदादा पवार यांनी बऱ्याचदा वेळोवेळी रात्री अपरात्री अशी विविध पद्धतीनं कामं निपटवलेली आहेत. कामं वेगवेगळ्या पद्धतीनं त्या कामांना गती दिलेली आहे. आणि हे सगळं घडत असताना अजित पवार यांनी बऱ्याचदा अंगावरती निधड्या छातीनं टीकासुद्धा तेवढीच झेललेली आहे. आणि असा हा एक अतिशय रांगडा अतिशय निडर असा हा जो एक नेता होता, तो आज नेता आज अखेरच्या प्रवासाला निघालेला आहे. बारामतीकर खऱ्या अर्थानं एका अत्यंत कणखर अशा व्यक्तिमत्वाला आजपासून मुकणार आहेत. केवळ बारामतीकर नाही तर जसं आपण सातत्यानं म्हणतोय की महाराष्ट्रातले असंख्य चाहते अजित पवार यांचे हे शोकसागरात आहेत, दुःखात आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये अजितदादा नसल्याची जाणीव ही अधिकाधिक जाणवत राहील, यामध्ये सुद्धा काही शंका नाही. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक अविभाज्य घटक असलेले नेते म्हणजे अजित पवार महाराष्ट्राला, बारामतीला एक वेगळी दिशा देण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. मी कामाचा माणूस आहे असं सतत अजित पवार म्हणत राहायचे. बऱ्याचदा त्यांच्या सभा व्हायच्या त्यावेळी राज्याचे आगामी मुख्यमंत्री असे बॅनर देखील त्यांचे चाहते, त्यांचे कार्यकर्ते ठिकठिकाणी लावायचे. मात्र अशी बरीच स्वप्न होती कार्यकर्त्यांची, अजित पवारांची, ती आता अधुरी राहिली आहेत. कारण अजित पवार हे आपल्यातून कायमचे निघून गेले. दादांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक नेते हे विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात उपस्थित आहेत. नजर जाईल तिथे कार्यकर्ता दिसतोय. इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केलेली आहे. अजित पवार अमर रहे, दादा तुम्ही परत या अशी आर्तहाक सतत हे कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्याला घालताना पाहायला मिळत आहे. संपूर्ण पवार कुटुंबियांसाठी, संपूर्ण बारामतीकरांसाठी, महाराष्ट्रासाठी अतिशय भावूक असा क्षण, कठीण क्षण. विश्वजित कदम आपल्याला दिसत आहेत तिथे. या ठिकाणी पतंगराव कदम यांचे अंत्यविधी चिरंजीव आपण सुरू करणार आहोत. थोड्याच वेळात भडाग्नी दिला जाईल अजित पवार यांना. आणि त्या पश्चात केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करतील. आदरणीय अमितजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा पुष्पचक्र भेंट चढ़ा के श्रद्धांजलि अर्पित करेंगे.
अमित शाह पुष्प चक्र भेंट चढ़ा के श्रद्धांजलि अर्पित करेंगे। पुष्प चक्र वाहन श्रद्धांजलि अर्पण। पुष्प चक्र वाहन श्रद्धांजलि अर्पण। सर्वांना विनंती असणार आहे की आपण जागेवर उभे राहणार आहात स्टील झाला. आणि सर्व वर्दीधारी 21 पोलीस जवानांसह जनरल सादर करण्यासाठी तयार असणार आहेत. पोलीस बँड पथक पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मानवंदना देणार आहेत. सर्वांना विनंती आहे इतर मान्यवरांना या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आपण पुढे बोलवतो आहे. इतर मान्यवरांना या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आपण पुढे बोलवतो आहे. नितीनजी नवीन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन साहेब आदरणीय दादांना अर्पण करतील. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी